नमस्कार, शिल्पा होम किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण पारंपरिक पद्धतीने कच्च्या केळीची 5 मिनिटात तयार होईल अशी भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. ही भाजी खायला अतिशय चविष्ट लागते. तुम्ही टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता. तर भाजी बनवण्यासाठी इथे आपल्याला लागणार आहेत कच्ची केळी. तर ही कच्ची केळी आपल्याला सोलून घ्यायचे, त्याची साल काढून घ्यायचे. तर सुरुवातीला मी ही सेपरेट करून घेते आणि आता याची साल काढून घेऊया. तर देठाचा भाग काढून घ्यायचा आणि अशा पद्धतीने केळीची साल काढून घ्यायची. तर ही साल काढताना हाताला थोडं चिक लागतं, त्यामुळे हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे हाताला जास्त चिक लागणार नाही. तर आता सारख्याच पद्धतीने मी इथे सगळी केळी सोलून घेते. आणि ही केळी सोलून झाल्यानंतर हवं तर तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा ठेवू शकता, कारण ही जास्त वेळ असे बाहेर ठेवलं तर थोडासा रंग काळा पडतो. तर यासाठी तुम्ही पाण्यामध्ये ठेवू शकता. अगदी झटपट, कमीत कमी साहित्यामध्ये आणि कमीत कमी वेळामध्ये ही भाजी तयार होते. तुम्ही नक्की बनवून बघा आणि खायला सुद्धा खूप छान लागते. चपातीसोबत किंवा भाकरीसोबत सुद्धा खूप छान लागते. तर मी ही सारख्याच पद्धतीने सगळी केळी सोलून घेतलेली आहेत आणि आता मी हे चिरून घेते. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार बारीक किंवा जाड अशी काप करून घेऊ शकता. आणि आता हे चिरून झाल्यावरती लगेचच मी पाण्यामध्ये टाकणार आहे, कारण थोडा रंग काळा पडतो. तर आपण फोडणी देईपर्यंत हे पाण्यामध्ये ठेवू शकतो. तर इथे मी एका भांड्यामध्ये पाणी घेतले आणि आता ही सगळी बारीक चिरलेली जी केळीची कापं आहेत ते पाण्यामध्ये घालून ठेवते. आणि फोडणी सुद्धा अगदी साधी सोपी आपण याच्यासाठी तयार करणार आहोत. तर गॅसवरती एक कढई ठेवले, त्यामध्ये जवळपास पाववाटी तेल घातले आणि त्यामध्ये अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी. जिरं मोहरी छान तडतडू द्यायची आणि त्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालणार आहोत. तर ही भाजी तुम्ही हिरव्या मिरचीमध्ये तुम्हाला जर का बनवायची नसेल तर लाल तिखट वापरून सुद्धा बनवू शकता. तर मी इथे हिरवी मिरची आणि हळद यामध्ये बनवणार आहे. तर इथे मी साधारण 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि त्यानंतर इथे मी एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा वापरलेला आहे. तर आता कांदा तेलावरती छान परतून घ्यायचा आहे. अगदी गुलाबी होईपर्यंत कांदा तेलावरती परतून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये हळद ॲड करायची आहे. तर सुरुवातीला कांदा छान परतून घ्यायचा. 3 ते 4 मिनटं लागतात. कांदा छान परतला. आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद पावडर टाकलेली आहे आणि ती सुद्धा व्यवस्थित अशी परतून घेते. गॅस कमी ठेवलेला आहे मी. कमी गॅसवरतीच हळद कांद्यामध्ये परतून घ्यायची. आता यानंतर आपण जे बारीक चिरून घेतलेली केळीची काप आहेत तर ते टाकायचे आणि पाण्याचा वापर खूप कमी करायचा. पाणी निथळून घ्यायचं. तर बघू शकता अशा पद्धतीने आपण पाणी सगळं काढून टाकायचं आणि ही केळीची जी कापं आहेत ती यामध्ये टाकून छान मिक्स करून घ्यायचे. आणि ही भाजी शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही. अगदी 3 ते 4 मिनटात तयार होते. फक्त यावरती झाकण देऊन आपल्याला वाफेवरती ही भाजी शिजवून घ्यायची आहे. तर सुरुवातीला मसाल्यामध्ये छान असं परतून घ्यायचं. तर आता हे झालेलं आहे. यामध्ये आपण चवीपुरतं मीठ सुद्धा टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि आता यावरती झाकण द्यायचं. एखादं ताट वगैरे ठेवायचं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि एक छान वाफ काढून घ्यायची. तर आता भाजी छान परतून झालेली आहे आणि यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे, जे तळाला करपू नये म्हणून थोडंसं पाणी घालायचं. आणि आता यावरती मी एक झाकण ठेवलं आहे आणि त्यामध्ये सुद्धा पाणी घातलं आहे. आणि आता मध्यम गॅसवरती वाफेवरती छान ही भाजी शिजवून घ्यायची आणि बघू शकता अगदी 2 ते 3 मिनटातच भाजी शिजलेली आहे.
आणि छान मऊसूत अशी झालेली आहे. आता यावरती मी थोडंसं बारीक किसलेलं किंवा खवलेलं ओलं खोबरं घातलेलं आहे. यामुळे चव अजून छान लागते भाजीची. याऐवजी तुम्ही दाण्याचं कूट म्हणजे शेंगदाण्याचं कूटसुद्धा वापरू शकता. इथे मी ओलं खोबरं वापरलेलं आहे. आता हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. थोडा वेळ परतून घ्यायचं आणि गॅस बंद करायचे, कारण आपली भाजी शिजलेली आहे. आणि मस्त चविष्ट अशी ही भाजी आपली तयार झालेली आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी. आता ही सगळी भाजी आपण बाउलमध्ये काढून घेऊया. आणि मस्त गरमागरम आपली भाजी तयार झालेली आहे. ही तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता. खूप छान लागते. तर एकदा तरी नक्की बनवून बघा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.